प्रत्येक प्रवासाची सुरुवात रस्त्यापासून होत नाही, कधी कधी ती एका प्रार्थनेपासून होते. नमस्कार मंडळी, आज आम्ही 5 जण निघालोय हरिश्चंद्र गडाच्या दिशेने. प्लॅन एकदम सिंपल आहे. कॅम्पिंग, कोकण कडा आणि भरपूर आठवणी. चांगला दिसतेस तू. बसलो लॉग मध्ये तरी चालेल. हिरो आहेस तू, हिरो आहेस. तर आज माझ्यासोबत आहेत ऋषी, नितीन आणि बाकीच्यांची ओळख करून देईल नितीन. हा माझा बायको नव्या आणि हा माझा मेहुणी आरती. आज आमच्या सोबतीला पहिल्यांदा ट्रेक करतायत. फर्स्ट ट्रेक आहे बायकोसोबत माझा. खूप चांगला एक्सपिरियन्स भेटेल आणि आम्हाला गाईड आणि सपोर्ट करणार आहेत राहुल अंजारलेकर. मोठ्या शहरांमध्ये आपण लोकांना ओलांडून जातो, पण गावांमध्ये लोक अजूनही भेटतात. आर्यन, तुझा हा कुठला गाव कुठला आहे? शिंगलवाड तालुका इगतपुरीला जात आपण. मी तुमचा लाडका नितीन. नाही, नाच करा पण आमचा कुठं. प्रवासात सगळं प्लॅन प्रमाणेच होईल असं कधीच नसतं. प्रवासात अडचणी येणारच, पण योग्य लोक सोबत असतील तर अडचणी सुद्धा आठवणी बनतात. दुपारी आम्ही 1 वाजता निघालोय आणि आता वाजलेत 6:30. अजून पण आम्ही पोचलो नाही आहे पाचनाईला, कारण एकदा आमचा मध्ये टायर पंक्चर झालेला. जेवायला थांबलेलो मध्ये. आता बघूया, आमचा सनसेट बघण्याचा जो विचार केला होता तो मोडीत निघालाय. आता मस्तपैकी इथं हँडपंप आहे. रात्रीचे 9 वाजलेत. आम्ही पाचनेला आहोत आणि आता खरा ॲडव्हेंचर सुरू होणार आहे. नाही, 7 तास गाडी चालवली, 6 तास झोप, त्यानंतर 6 मिनटं चालतोय, अर्धा तास बसतोय. नाही आणि पाहायला नको. रात्र, शांतता आणि सह्याद्री. आम्ही वर जात होतो आणि आजूबाजूला जणू तारे जमिनीवर उतरले होते. काही वेळा रस्ता दिसत नसला तरी चालत राहावं लागतं आणि कधी कधी योग्य माणसं योग्य वेळी भेटतात. 4-5 वेळा सोलोच केल्या. किरेश्वर मार्गे पण 2-3 वेळा केलाय बघ. वाव, काय पालच आहे ना? हो, पालच आहे. आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि सर्वीकडे धुकं आलंय. काही थंड हवा सुटले. समोर जास्त लांबचं काही दिसत पण नाही. फायनली कोकण कड्यावर पोहोचलेले आहेत. दीड तासात, अडीच तासाच्या ट्रेक नंतर 11:30 वाजले. आता सर्वीकडे धुका आहे. आता आम्ही आता आम्ही टेंट सेटअप करतो. खूप जास्त भूक लागलेली आहे. आम्ही इलेक्ट्रिकल सदैव तुमच्या सोबती. सह्याद्रीत आपण पाहुणे असतो, हे निसर्ग आपणास आठवण करून देतो. क्या बात. त्या रात्री मोठ्या गोष्टींच्या चर्चा नव्हत्या, पण मन खूप शांत होतं.
कालची रात्र आम्ही हरिश्चंद्रगडावरती पूर्ण एक नाईट स्टे केला. त्यानंतर आज सुंदर अशी सकाळ आम्हाला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पूर्ण धुकं दिसते. आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो आहे नक्कीच आशा आहे की आम्हाला ते दिसेल असं. तर बघूया आता पुढे काय होतं आहे. तर आम्ही आता चाललो आहे कोकणकडा दिशेने, कोकणकडा बघायला. तर आता वाजलेत पहाटेचे 6 आणि तुम्ही पाहू शकता आम्ही ढगांची चादर बघण्यासाठी आलेलो आणि सर्वीकडे फक्त धुकं आहे. असं वाटतंय पोपट झालाय आमचा. आम्हाला चादर घेऊन बसावं लागेल. हा, कधी कधी निसर्ग आपल्याला आपण ठरवलेलं देत नाही, तो त्याहून चांगलं काहीतरी देतो. सुमारे 1800 फूट उभा कोसळणारा हा कडा पावसाळ्यात आणि ढगांमध्ये पूर्णपणे बदलून जातो. काही प्रवास फक्त फोटोसाठी नसतात, ते मोमेंट मनात जपण्यासाठी असतात. कदाचित काही वर्षांनी हे क्लिप पाहू आणि पुन्हा एकदा हाच वारा फील होईल. संपूर्ण 2 तासाचा प्रवास करून आम्ही कोकणकडा पूर्ण केला. त्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचं ठिकाण बघायचं आहे ते म्हणजे हरिश्चंद्रचं मंदिर, आणि ते मंदिर आता आपण पाहतोय आपल्या समोरच आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर शेकडो वर्षापासून या गडावर उभं आहे. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचं सुंदर मिश्रण म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. मंदिराजवळची पुष्करणी आजही या गडाच्या इतिहासाची साक्ष देत उभी आहे. समोर असलेली महादेवाची पिंड, किती पिढ्या, किती पावसाळे, किती ट्रेकर पाहिले असतील कोण जाणे, पण तिची शांतता आजही तशीच आहे. कॅमेरामॅन राहुल अंजारलेके सोबत मी नितीन दळवी आणि ऋषिकेश सुर्वे. आम्ही आता परत चाललो कोकणकडा बघायला. सकाळी गेलेलो पण आम्हाला दिसला नाही, आम्ही आता परत चाललो एकदा. आता आमची कंटिन्यू ट्रेक स्टार्ट होणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच 80 किलोचा झालेला दिसेल. 4 महिन्यांनी म्हणजे 4 महिन्यांनी पुढचा व्हिडिओ येईल. कोकणकडा हा फक्त एक व्ह्यू पॉइंट नाही आहे, ती एक फिलिंग आहे. इथे उभे राहिल्यानंतर आपले प्रॉब्लेम किती छोटे आहेत हे जाणवतं. या ट्रिपमध्ये आम्हाला ढगांची चादर पाहायला नाही भेटली, पण आम्हाला भेटलं एक ट्रेन चेस, करवंद विकणारी मुलं, फायरफ्लाईज, एक साप, महादेवाचं मंदिर आणि मित्रांसोबत घालवलेले ते क्षण. व्ह्यू नाही मिळाला, पण रिझन मिळालं पुन्हा एकदा परत यायचं. कधी कधी प्रवासाचं सौंदर्य डेस्टिनेशन मध्ये नसतं, तर त्या प्रवासात जगलेल्या प्रत्येक क्षणात असतं.